श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. अनेक भक्तांचा एकच प्रश्न असतो, आमच्या घरात सतत भांडणे होतात, कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतात, घरातील सदस्य वारंवार आजारी पडतात, घरात आनंद, शांती आणि समाधान टिकत नाही. अशा वेळी स्वामी सेवा कशी करावी? घरात सतत भांडणे व कटकटीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे लक्ष्मी घरात येत नाही. तसेच आपण जसे राहतो, जसे बोलतो त्यावर वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. जर घरात सतत भांडणे होत असतील आणि यावर जर वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असेल तर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. जर यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्या स्वामींची ही अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्ही ती सेवा दिवसभरातून कधीही करू शकता. तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसा. जर तुमच्या घरी मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुमच्या देवघरासमोर बसलात तरी चालेल. स्वामींसमोर दिवा लावा व प्रार्थना करा. त्यांना सांगा, मी आजपासून सेवा करत आहे, तरी माझ्या घरात भांडणे कमी करा व आजारी पडण्याचे प्रमाणही कमी करा. त्यानंतर 2 अगरबत्त्या घ्या. एका प्लेटवर अगरबत्ती स्टँड ठेवा व या दोन्ही अगरबत्त्या एकाच वेळी पेटून त्यात लावा. या दोन्ही अगरबत्त्या संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जोपर्यंत त्या दोन्ही अगरबत्त्या संपत नाहीत तोपर्यंत नामजप बंद करू नका. नामजप करताना मन विचलित होऊ देऊ नका. अगरबत्त्या संपल्या की प्लेटमध्ये आपल्याला रक्षा मिळेल, ती तुम्ही स्वतःला लावा आणि घरातील इतर सदस्यांना पण लावा किंवा पिण्याच्या पाण्यात थोडी रक्षा घातली तरी चालते. आजारी कोण असेल तर ही रक्षा थोडी त्याच्या जिभेला लावा आणि त्याच्या डोक्याला लावा. उरलेली रक्षा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला फुका. नेहमी लक्षात ठेवा, ही सेवा करताना श्रद्धा महत्त्वाची आहे. ही सेवा तुम्ही निदान 1 महिना तरी करा. खूप चमत्कारिक बदल तुम्हाला घरात दिसून येतील. घरातील भांडणे कमी होतील, तसेच घरात सारखं आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होईल. शेवटी परत एकदा सांगते, कोणतीही सेवा करताना स्वामींवर श्रद्धा ठेवा. स्वामी सर्व काही ठीक करतील. शेवटी झालेली सेवा स्वामींना अर्पण करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.